मी सुखदेव मध्ये पुणे जिल्हा ठाकर समाज संघर्ष समिती आमच्याकडं मागील 1-2 दिवसांपूर्वी अशी माहिती मिळाली। या ठिकाणी गुंडाळवाडी बुरसेवाडी या ग्रामपंचायत हद्दीतील बीबी ठाकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी दिनांक 26 जुलै 2026 रोजी एक खूप मोठी दुर्घटना घडली। आणि ती दुर्घटना अशी होती की या ठिकाणी जे आमचे आदिवासी ठाकर समाजाचे जे समाज बांधव आहेत तर त्यांच्या ठिकाणी मातीची काही घरं आहेत। अतिवृष्टीमुळं त्यातील एक घर या ठिकाणी कोसळलेलं आहे। तर आनंदा शंकर गावडे यांचं ते घर होतं, तर ते घर त्या ठिकाणी कोसळलेलं आहे। आणि त्याच्यातून या ठिकाणी जी दुर्घटना झाली की स्वतः हे बाबा वय वर्ष 90 यामध्ये गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांच्यासोबत सुमनबाई भोजू केदारी ह्या आजी देखील त्या ठिकाणी होत्या। हे दोघंही म्हणजे व्यक्ती त्या ठिकाणी त्या ढिगाऱ्यात दबले गेले होते आणि अक्षरशः रात्री म्हणजे पहाटे 2चा साधारण टायमिंग असावा। तर प्रसंग अवधान राखून त्या ठिकाणी त्यांना वाचवण्यात यश आलेलं, परंतु आनंदा बाबा हे त्या दुर्घटनेत अत्यंत जखमी झाले आणि पुढील काही दिवस त्यांच्यावरती उपचार देखील या ठिकाणी करण्यात आले नाही आणि पर्यायानं त्यांचा त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला। तर या ठिकाणी जी काही प्रशासकीय मदत आहे ती सुद्धा वेळेत पोहोचलेली नाही। या ठिकाणचे ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा महसूल अधिकारी तलाठी भाऊसाहेब असतील तर यांनी या ठिकाणी व्यवस्थितरित्या पंचनामा देखील केलेला नाही। तसेच आतापर्यंत त्यांना जी काही शासकीय मदत मिळायला पाहिजे होती ते देखील मदत मिळाली नाही या ठिकाणी, असं चौकशीत आढळलं। तसंच आपण या ठिकाणी परिसरात पाहिलं या ठाकरवाडीच्या या वस्तीमध्ये, तर या अतिवृष्टीमुळं अजूनही 5 घरं प्रभावित झाल्याच्या ठिकाणी माहिती या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे। तर त्यातील प्रामुख्यानं वसंत विठ्ठल दोरे, ज्ञानेश्वर विठ्ठल दोरे, पुनाबाई बाळू पारधी, तुकाराम आनंद गावडे आणि सुरेश आनंद गावडे अशी ही 5 कुटुंब या ठिकाणी अजून आहे। तर ती सुद्धा घरं मोडकळीस आलेले आहे। तर प्रशासनाने या ठिकाणी ज्यांना पक्की घरं मिळणे खूप गरजेचं आहे आणि शिवाय परिस्थिती अशी आहे का आता त्यांना पक्की घरं नाही, स्वतःच्या हक्काची या ठिकाणी पायाखालची जमीनसुद्धा नाही, अशी एकूण वाईट अवस्था आहे। तर या संदर्भात आज दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी माननीय तहसीलदार साहेब तालुका खेड यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे। आणि ही जी हायगाई केली जात आहे प्रशासकीय स्तरावरून, जो हलगर्जीपणा केला जात आहे, याचं या ठिकाणी पुणे जिल्हा ठाकर समाज संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। आणि आज या घटनास्थळाला या पीडितांना या ठिकाणी भेट देण्यासाठी जिल्हा समितीचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनदादा काळे आहेत, शिलेदार अंकुशभाऊ केवळ आहेत, गुलाब काळे आहेत, सुभाषदादा पारधी आहेत आणि दिलीप भाऊ काळे या ठिकाणी हे पथक या ठिकाणी पोहोचलेलं आणि याची या ठिकाणी शहानिशा करण्यात येत आहे। तरी मग तलाठी साहेब असतील, ग्रामपंचायत प्रशासनातील संपूर्ण कार्यकारिणी असतील, सरपंच साहेब असतील, प्रांताधिकारी साहेब आणि पर्यायीनं जिल्हा अधिकारी साहेब आणि तसेच प्रकल्प अधिकारी इनावते साहेब यांना देखील आमची विनंती राहील का साहेब या ठिकाणी ताबडतोब या गोष्टीचा बारकाईनं पंचनामा व्हावा आणि पीडितांना तातडीने या ठिकाणी मदत मिळवण्याचा प्रयत्न करावा। या ठिकाणी आता मी थोड्या वेळापूर्वीच उल्लेख केला, अक्षरशः बाबा ढिगाऱ्याखाली जास्त वेळ दबल्यामुळं आणि त्यांची प्रकृती त्यातच खालवली गेली आणि त्यात त्यांचा अंत झाला। तरी पुढील काही दिवस या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मदत नाही आणि त्यांची या ठिकाणी शहानिशासुद्धा करण्यात आली नाही। हे खूप मोठं दुर्दैव आहे। आणि आजच्या मितीला सुद्धा आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत। ह्या परिस्थितीतसुद्धा आमचा ठाकर समाज ह्या अशा अवस्थेत अक्षरशः गुराढोरासारखं जीवन या ठिकाणी त्यांना जगावं लागत आहे आणि प्रशासन डोळे झाक करत आहे आणि याची विशेष दखल या तालुक्यातील तालुका प्रतिनिधींनी घेतली पाहिजे, या गटातील या गणातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत यांनी घेतली पाहिजे। तर अर्जुनदादा काय सांगाल, आता अशी परिस्थिती ओढावलेली आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुका आणि खेड तालुक्यातील बुरसेवाडी हे आमच्या ज्यावेळेस कानावरती विषय आला तर ते 5-6 दिवस होऊन गेले होते प्रामुख्याने या गोष्टीला।
तर विषय असा होता की त्यांची घर तर पडलेलं आहे. आज ते शहानिशा करून सगळ्या गोष्टी आपण देखील डोळ्याखाली घातल्या, सगळ्या गोष्टी हे केल्या. आता ते त्यांची एवढी बिकट परिस्थिती आहे का वरून जो वनवा येतो त्या भेंडी मातीची घरं आहेत त्यांची, इथल्या स्थानिक रहिवाशांची, आणि ती भेंडी मातीची घरं कधी पण पडू शकतात हे दिसताशनी कळतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेसंदर्भात आम्ही आदिवासी ठाकर संघर्ष संघटनेच्या वतीने ज्यावेळेस समजली त्यावेळेस सुद्धा आम्ही ते इथले तलाठी भाऊसाहेब असतील, इथले ग्रामसेवक असतील, इथले सरपंच बाई असतील, पूर्ण सगळ्यांना ताकदीने विषय मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून अनपेक्षित अशी उत्तरे आली की याला सांगितलंय, त्याला सांगितलंय, तो करणार आहे, हे करणार आहे. आम्ही आपलं घोडेगावला प्रकल्प ऑफिस आहे पूर्ण 5 जिल्ह्याचं, त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती केली होती की तुम्ही सुद्धा त्या तात्काळ दखल घालावी आणि त्या पंचनामा तरी त्या करून घ्यावा. तर त्याच्यानंतर आम्ही खेडच्या तहसील कार्यालयावरती आमचे आमोद गरुडा असतील ते गेले, त्यांनी तिथं विचारपूस केली. तर तलाठी भाऊसाहेबांना फोन केला. त्यावेळेस तलाठी भाऊसाहेब म्हटले की तिथं असं काहीच झालेलं नाही, काहीच नुकसान झालेलं नाही. आणि खरं तर प्रशासकीय अधिकारी जो असतो त्याचे पहिलं कर्तव्य आहे का जिथं कुठं काय होईल, जिथं कुठं दुर्घटना घडेल किंवा काय गोष्टी होतील तिथं जाऊन तात्काळ त्याची दखल घेऊन त्याचे पंचनामे करून आणि त्याचं जी काय नुकसान झाले असेल ती सादर करण्याची जबाबदारी आहे त्यांची. परंतु अर्जुन दादा थांबवतोय मध्येच मी तुम्हाला. माझा प्रश्न असा आहे का आता सध्या स्थितीत त्याचे घर पडलेलं आहे, परंतु इतर घरांचं सुद्धा तुम्ही परीक्षण करा, ती सुद्धा घरं मोडकळीस आलेली आहेत. आणि त्या ठिकाणी कधी दुर्घटना होईल अक्षरशः या ठिकाणी हे जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्या वस्तीतील वस्तीकर आहे त्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावं लागत आहे. उद्या जर कुठली दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? साहजिकच फक्त वेळेला आमच्या ठाकर समाजाचा वापर करून घ्यायचा, निवडणूक आल्या त्याच्या संदर्भात हे करायचं, त्यांची जी खरी परिस्थिती आहे त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष करायचं. कारण याला आता सुद्धा त्या बाबांना वेळेत ढिगाऱ्यातून काढता आलं नाही, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ह्याची सुद्धा पंचनाम्यावरती कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही, अक्षरशः तो पंचनामा कोर आहे. मुद्दा हाच मांडण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न केला. संघटनेच्या वतीने स्थानिक जे आहेत ग्रामस्थ त्यांनी आपल्याला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांच्या सोबत आमचं नेहमीच कॉन्टॅक्ट राहिलं. त्यावेळेस फक्त एवढं का तो मंगेश म्हणून त्यांच्या कुटुंबातला मंगेश आहे त्याला सांगितलं, म्हटलं तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुमच्या ग्रामसेवकाचा नंबर पाठवा. सगळ्या गोष्टी करता वेळेस ज्यावेळेस हे मांडण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांच्या पुढं, पण त्यांनी फक्त काही आम्ही असं केलंय, जिओ टॅग केलेत, असं मग हे पाठवलं. त्या ग्रामसेवकांची तिथं कर्तव्य होतं, त्यांना तलाठी भाऊसाहेब तर डायरेक्ट म्हटले, त्यांना आम्ही सांगितलं ग्रामसेवकांना ते करतील आणि ते देतील. मग मुद्दा इथं जो तो हात झटकून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आता त्याला दिरंगाई झाले तर याला जबाबदारी धरून डायरेक्ट प्रशासनच या गोष्टीला जबाबदार आहे का त्यांनी दिरंगाई केली आणि त्यांचं हातोनात नुकसान होऊन सुद्धा हे लपवण्याचा प्रयत्न केला. कशासाठी केला याचं काय कुणाला सांगता पण येणार नाही. तर आमची अशी मागणी राहील संघटनेच्या तर्फे, आज त्यांची एवढी बिकट परिस्थिती असताना जर त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर याचा वेळोवेळी जाब विचारायला आम्ही तुमच्या दारात येणार आणि त्याच्यावरती तुम्हाला त्या गोष्टीवरती दखल घेऊन करण्यास भाग पाडणार एवढी शाश्वती आम्ही आदिवासी ठाकर संघर्ष संघटना पुणे जिल्ह्याच्या वतीने देतो आणि थांबतो. ही ज्यावेळेस दुर्घटना घडली ते तुमच्या कधी लक्षात आलं किंवा तुम्हाला कसं काय समजलं? ही ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला फोन करण्यात आला. बर, पाहुणे लागतात ना माझे, बर, बाबा आजोबा लागतात. अच्छा, आणि ह्या मामा मामी लागतात. बर, ते म्हणले की सकाळी फोन केल्यानंतर आम्हाला कळालं की रात्री 2 वाजच्या सुमारासमध्ये पावसाच्या अतिरिक्त पाऊस झाला होता जास्त. बर, आणि वरचं सगळं पाणी डोंगरापासून येणारं पाणी आहे ना सगळं भिंतीला वगैरे लागून सगळं भिंत पूर्ण कसली गेली आणि त्याच्यामध्ये दोघं जण अडकले होते. बर, आणि त्याच्यामध्ये बाबा आणि माझी मावशी या 2 जणी त्याच्यामध्ये अडकल्या होत्या. आणि त्यावेळेस आरडाओरडा झाला आणि त्याच्यामध्ये शेजारचे वगैरे पाहुणे वगैरे येऊन नातेवाईक येऊन मग त्यांना ते बाहेर काढण्यात आलं. पण त्यावेळेस सकाळी वेळ रात्रीच्या असल्यामुळं म्हणजे परिस्थितीचं गांभीर्य गंभीर होत. त्यानंतर परत आम्ही सांगितलं की याचा पंचनामा करायला सांगा, त्याची दुर्घटना झालेली आहे. ते मग ग्रामसेवक तुम्ही ग्रामपंचायत प्रशासन तलाठी कार्यालयात जाऊन आलते का? हा नाही, पाहुण्यांना सांगितलं होतं जे होते, मी गावाला असते त्याच्यामुळे त्यांना ग्रामसेवकांचा नंबर आणि तलाठी भाऊसाहेबांचा आणि सरपंचाबाईचा नंबर घेतला. आम्ही स्वतः कॉलनेशन केलं होतं अरुणदादाने आम्ही दोघांनी. बर, त्यांना सांगितलं की बाबा ह्या परिस्थिती अशी झालेली आहे, या ठिकाणी तुम्ही पंचनामा करून घ्या. बर, ते 2 जण अडकले होते
बाबा अडकले होते, आजी अडकले होते, हा, हा. त्या जखमी झाले होते. जखमी झाले, बरोबर आहे. आजीला दवाखान्यात आणलं पण बाबाला नाही नेता आला त्यांच्याकडे, कारण परिस्थितीत नव्हती परिस्थिती, की पैसेच नाही जवळ तर हा, कोणा नेणार ना, अशी तर परिस्थिती. पहा, या ठिकाणी बाबांना वेळेत उपचार मिळाले नाही किंवा त्या पद्धतीची परिस्थिती नसल्या कारणामुळं आणि ह्या दुर्घटनेच्या माध्यमातून बाबांना अक्षरशः जीव गमवावा लागला. आत्ताच आपल्याला सुभाष भाऊंनी सांगितलं. तर अशी परिस्थिती आहे. तर मग आता काय पुढील भूमिका काय राहील? प्रशासनाने कमीत कमी ना ज्यावेळेस पंचनामा पण करतो ग्राउंड लेवलला, म्हणजे त्या ठिकाणी करतो पंचनामा बरोबर आहे, ठिकाणी. बरोबर आहे. तुमचे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पाहिजे, सरपंच बाई पाहिजे, बरोबर तुमचे समजा ग्रामसेवक नसतील तर तलाठी साहेब पाहिजे, तिच्यातला एकतरी तुमचे कर्मचारी येऊन तिथं पंचनामा लेखी स्वरूपात पाहिजे. बाबा तुमची आर्थिक हानी काय झाली, तुमचे धान्याचं नुकसान काय झालं किंवा जीवित हानी काय जीवित झाली, बरोबर आहे. काय आहे त्याच्यामध्ये तो टोटल उल्लेख असणे गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला कोरा पंचनामा पाठवून दिला होता, पूर्ण कोरा. आम्हाला आता प्रकल्प हे अधिकारी दुर्दैव. साहेबांना त्या पंचनाम्याचा रिपोर्टिंग करायचं होतं पुढं, की यांना काहीतरी मदत, आर्थिक मदत किंवा काही ना काही मदत मिळावी म्हणून यासाठी पंचनाम्याचा रिपोर्टिंग करायचं होतं. पण ते न भेटल्यामुळं ते याच्यामध्ये 10-15 दिवस निघून गेले बरोबर. आणि त्यात बाबाचा ते होऊन गेला. म्हणजे एकदम प्रशासन एकदम दुर्लक्ष करतं यांच्याकडे. असं न करता या ठिकाणच्या जे ठाकर समाजाची वस्ती आहे या ठिकाणची सर्व घरमालकांना पक्की घरं पक्की मिळाली घरं पाहिजे. मिळावी, जागेसकट पक्की घरं जागेसह मिळाली जागेसकट पाहिजे. घरं मिळाली पाहिजे. कारण हे आता इरिगेशन आहे. एरियामध्ये जातात ते. बरोबर आहे. आणि आणि घराचं त्यांना मानधन पण भेटलं पाहिजे, मानधन मिळालं की जरी घराखाली जागा नसली बरोबर तरी त्यांची स्वतःची घरं आहेत, बरोबर ते घरपट्टी भरतात, इथले वोटर आहेत, बरोबर. या ठिकाणचे नागरिक आहेत, ते भारताचे नागरिक आहेत. आणि उत्तम आरोग्य सेवा सुद्धा या ठिकाणी मिळाली पाहिजेच, ही पण एक प्रामुख्यानं मागणी राहीलच. हो. ठीक. तर या वस्तीतील या मावशी आपल्या सोबत आहेत, ते या ठिकाणी त्यांच्या व्यथा सांगतील. मावशी, नाव सांगा तुमचं. सीताबाई सुरेश गावडे. बरं, मग आता या ठिकाणी आता ह्या अशा परिस्थितीमध्ये राहत आहेत आणि एवढी बिकट परिस्थिती दिवसेंदिवस आज बिकट धोका वाढत चाललेला आहे. वाढत तर मग आता शासनाकडे तुमची मागणी काय? तुम्ही मतदान करता का? हा. बर, मग आता तुमचे प्रश्न त्यांनीच सोडवले पाहिजे, शासनाने सोडवले पाहिजे, लोकप्रतिनिधींनी सोडवले पाहिजे. तर मग आता सांगा काय प्रश्न आहेत आणि काय व्यथा आहे तुमच्या, काय अडीअडचणी आहेत सांगा, बोला. सांगा. घर पाहिजे आपल्याला. आम्हाला घरकुलं पाहिजे ना, आम्हाला घरकुलं नाही, आम्हाला जागा नाही, आमची अशी लुचकानी झाली, आम्हाला राहायला आत्ता हल्ली जागा नाही, आम्ही चिखलामध्ये राहतो, चिखलात करून खातो, आमचं म्हातारा ढिगरा खाली वारलेलं आहे, आम्हाला लय परिस्थिती चालली आमची. आणि आमची कपड्यांची लुचखानी झाली, आमच्या दाण्या दुन्यांची लुचखानी झाली, भांड्या कुंड्यांची लुचखानी झाली. आता या मावशींकडून व्यथा ऐकली. आता संपूर्ण कुटुंब त्यांचा जो काही उदरनिर्वाह आहे हा फक्त मोलमजुरीवरती चालतो. त्या ठिकाणी अक्षरशः जर मोलमजुरी केली नाही तर त्यांच्यावरती उपासमारीची वेळ सुद्धा येऊ शकते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर दवाखान्याचा खर्च करायचा म्हटला तर कसं करणार? आणि आता पक्क्या घरांची त्यांची मागणी आताही आपण दाखवलेलं आहेच. पूर्ण घरं जी बाकीची काय आहेत ती सुद्धा प्रभावित झालेली आहेत, मोडकळीस आलेल्या आहेत. तर शासनाची आपल्या सर्वांच्या वतीनं शासनाला विनंती राहील आमची का तातडीने इकडे लक्ष पुरवावं. अन्यथा यापुढील येणाऱ्या काळात पुणे जिल्हा ठाकर समाज संघर्ष समिती याच्या शासनाच्या विरोधात तीव्र पद्धतीचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.